राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। आज दिनांक 16/3/2026 रोजी सन्माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी डुबगुले निमगुले गावातील जी वस्ती आहे या वस्तीवर जवळजवळ रेशन कार्ड नसल्या कारणाने या लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही। जातीच्या दाखल्यांचा विषय असेल, त्याच पद्धतीने पिण्याचं पाणी देखील या लोकांना मिळत नाही। आणि त्यांचा जो महत्त्वाचा जो मुद्दा आहे, आज देश स्वतंत्र होऊन 80 वर्ष होत आली, आज देखील या लोकांना राहण्यासाठी घर नाही। एकीकडे 10-10, 15-15 एकर जमीन गावठाणांमध्ये असताना किंवा अतिक्रमण केलेलं असताना या आदिवासी बांधवांना साधी 10 बाय 10 ची जागा सुद्धा मिळू शकत नाही। हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे। म्हणून ग्रामपंचायत असेल यांनी व्यवस्थित नियोजन करून जे खरोखर गोरगरीब आहेत, वंचित आहेत, अशा गरजू लोकांना जागा उपलब्ध करून त्यांना घर बांधण्यासाठी जागा मिळावी, यासाठी आज आम्ही सन्माननीय तहसीलदार साहेब यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं। आणि एकीकडे ग्रामपंचायत सांगतं, संबंधित अधिकारी सांगतात की जागा नाही, एकीकडे जर कधी 9 ते 10 एकर जमीन गावठांची असताना मग तुम्ही या लोकांना घरकुलासाठी जागा का देत नाही? म्हणजे या लोकांना घरकुल मंजूर असताना काही नागरिकांना पहिले चेक देखील पडलेले आहेत, ते चेक पडल्यानंतर त्यांचं काम बंद केलं जातं, म्हणून त्यांना घरकुलांसाठी जागा मिळत नाही आणि त्यांचे घरकुल बंद करण्यात येते। म्हणून आमची सन्मानित तहसीलदार साहेब असतील, गट विकास अधिकारी साहेब असतील, तिथले ग्रामसेवक, ग्रामपंचायत आणि तलाठी वर्ग या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे, लवकरात लवकर या डुबगुले निमगुले गावातील वस्तीवरील जो प्रश्न सोडवण्यात आला नाही तर दिनांक 23/3/2026 रोजी तहसील कार्यालयात बेमुदत झोपडे आंदोलन करण्यात येईल। याची सर्वस्वी जबाबदारी शासन आणि प्रशासनाची असेल। झोपडे आंदोलन करण्यासाठी तुम्ही येणार का? सगळे करा, आज सगळं आहे का? सगळ्यांची आहे आणि याची सर्वस्वी जबाबदारी शासन आणि प्रशासनाची असेल। कुठलाही भेदभाव न करता या सगळ्यांना तिथल्या जे काही जागा वाटून दिल्या पाहिजे या लोकांना घरकुलासाठी जागा मिळावी, यासाठी आज आम्ही सन्मानित तहसीलदार साहेबांना भेटलो। तसेच जे काही नागरिक आहेत ते अत्यंत गरीब असताना त्यांना रेशन मिळत नाही आणि एकीकडे जे लोक श्रीमंत आहेत त्यांना रेशन मिळतं, त्यांना सगळं शासनाच्या सुविधा मिळतात, परंतु एकीकडे गोरगरीब गरजू लोकांना कुठलीही सुविधा मिळत नाही। आणि आजच्या याला निवेदन देण्यासाठी जे काही महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया यांची देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। तसेच तहसीलदार साहेबांची भेट झाली, काय आश्वासन दिले यांना? तहसीलदार साहेबांनी सांगितले की ज्या लोकांकडे रेशन कार्ड नाही आहे त्यांच्यासाठी जे CCTV सेंटर आहेत त्या संबंधित तिथल्या लोकांना बोलून यांना जे शासनाच्या ज्या काही फी असेल, समजा रेशन कार्ड मिळवण्यासाठी 50 रुपये फी असते, 40 रुपये फी असते, ते त्या 40 ते 50 रुपयामध्येच रेशन कार्ड मिळावं। कारण काय होऊन जातं की ज्यावेळेस आपण तिथे CC सेंटरमध्ये जातो, हे लोक 400 ते 500 रुपये घेतात, त्याच्यानंतर काही दलाल आहेत, ते दलाल सांगतात की 5000 रुपये ते तेव्हाच रेशन कार्ड मिळेल आणि एकीकडे अधिकारी लोक सांगतात की असातला काही प्रकार नाही। म्हणून जे काही खाजगी दलाल फिरतात, जे एजंट फिरतात, त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे। जे CC सेंटर आहेत मालेगाव तालुक्यातील ते जर कधी नागरिकांना लुटण्याचं काम करत असेल तर मी सांगतो की सगळे CC सेंटर बंद करून जे आपले काही ॲप आहे त्याच्यावर देखील आपण रेशन कार्ड काढू शकतो, पण त्याच्यासाठी तहसीलदार साहेब असतील, पुरवठा अधिकारी साहेब असतील यांनी देखील सहकार्य केलं पाहिजे, अशी आमची विनंती आहे। तहसीलदार साहेबांनी असं सांगितलेलं आहे की एकदम सोपा झालेला आहे, राशन कार्ड ऑनलाईन आहे, तुम्ही ऑनलाईन मतलब स्वतः करू शकता। सगळं विषय बरोबर आहे। उदाहरणार्थ काही लोक अशिक्षित असल्यामुळे त्यांना कळत नाही, जसं CC सेंटर मध्ये गेलं किंवा मोबाईलवर जरी आपण ती प्रिंट काढली तर इथे आल्यानंतर सुद्धा बरीच अडचण येते। तिथं सांगितलं जातं की तुमच्याकडे हा पुरावा नाही, तो पुरावा नाही, हे कार्ड नाही, याची सही नाही, मग समोरचा गोंधळून जातो। 5-6 महिने तो चक्रा मारतो तहसील कार्यालयात, मग त्याच्यानंतर तो हातबल होतो आणि एखादा खाजगी एजंट पकडतो आणि त्या एजंटला सांगतो 5 नि 10,000 रुपये घे बाबा आणि आम्हाला रेशन कार्ड मिळवून दे। अशी परिस्थिती आज मालेगाव तालुक्यात झालेली आहे। तुम्ही म्हणाले की पहिला टप्पा मिळालेला आहे आणि एकदा सांगितलं की घरकुलची जागा नाही, म्हणजे पहिला टप्पा म्हणजे असा आहे की ज्यावेळेस घरकुल मंजूर होतात तिथे जागा रिकामी असल्यामुळे लोक तिथे घरकुल बांधतात आणि बांधल्यानंतर जाणून बुजून या लोकांना आठ दाखवली जाते की गावात गावठाण शिल्लक नाही, गावात जागा शिल्लक नसल्याने तुम्हाला हे घर बांधता येणार नाही। म्हणजे सर्वची जबाबदारी कोणाची आहे? ग्रामपंचायतची असेल, तिथले ग्रामसेवक आहेत, गट विकास अधिकारी आहेत, यांची आहे। समजा यांच्याने नाही झालं तर भूसंपादनाच्या अधिकाऱ्यांना यांनी वारंवार पाठपुरावा देखील केलेला आहे, परंतु अधिकारी आणि काही सत्ताधारी लोक मिळून
यांच्यावर दबाव टाकून ती मोजणी रखडली जाते किंवा टाळाटाळ केली जाते आणि ह्या लोकांना वेड्यात काढलं जाते. अशी परिस्थिती आज या नागरिकांच्या साठी झालेली आहे. परंतु लोकशाही धडक मोर्चा एखादा मुद्दा हातात घेतल्यानंतर मग तो सत्ताधारी असो, आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, तो कुठलाही अधिकारी असो, जर जो टाळाटाळ करत असेल तर त्याला वठणीवर आणण्याचं काम लोकशाही धडक मोर्चा केल्याशिवाय राहणार नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये बेमुदत झोपडे आंदोलन आम्ही करणार. जोपर्यंत आम्हाला जागा मिळत नाही, रेशन कार्ड मिळत नाही, रेशन मिळत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही, अशी आमची सगळ्यांसमोर मी ग्वाही देतो. घरकुलच्या संदर्भात काय आश्वासन दिलं त्याच्यावर? घरकुलाच्या बाबतीत जो आहे तो अधिकार गट विकास अधिकाऱ्यांना आहे. परंतु गट विकास अधिकारी नेहमी सांगतात की त्यांचं एक असं म्हणणं झालं की जे लोक भूमिहीन आहेत तर अशा लोकांना जागा देऊन त्यांना घरकुल बांधण्यात देता येऊ शकतं. त्याच्यानंतर ज्यांच्याकडे जमीन आहेत त्यांना मात्र त्यांच्या शेतामध्ये घर बांधण्यासाठी घरकुल मंजूर करता येते, त्यांना ते बांधता येतं. असं देखील तहसीलदार साहेबांनी सांगितल्याबद्दल तहसीलदारांचे सुद्धा आम्ही अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. परंतु जे लोक खरोखर भूमिहीन आहेत, आज देश स्वतंत्र होऊन 80 वर्ष होत आले, आज देखील या खरोखर हे जबाबदारी नेत्यांची आणि जनतेचे जे प्रतिनिधी आहेत त्यांची होती, त्यांनी हा जबाबदारी पार पाडली. आज या मालेगावमध्ये जो तो पैशांच्या मागे लागून गेलेला आहे. आजचा जो कार्यकाल आहे, आजच्या जी महाराष्ट्राची जी कंडिशन आहे, म्हणजे आज आपल्याकडे या मंत्रीला आज या मालेगावमध्ये गॅसचा भाव काय झालेला आहे, जो महाराष्ट्रात पिकतो, जो शेतकरी पिकवतो, शेंगदाणा असो, सोयाबीन असो, आणि या वस्तू का पिकवतो तो शेतकऱ्याला भाव मिळत नाही. तो आज हे दुकानदार लुटून आपल्याला आज 170 रुपये किलो तेल आहे. या मंत्र्यांचं इथं त्याच्यावर लक्ष नाही, तर या सर्वसामान्य गरीब जनतेवर यांचं लक्ष काय राहणार आहे? आप हमारे अब तक न्यूज चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को प्रेस कर दें और अगर आप हमारी मदद करना चाहते हैं तो आप हमारे ज्वाइन का बटन दबाकर हमारी मेंबर्स आदमी भी आप ले सकते हैं. इससे आप हमारी मदद भी कर देंगे और हमारी बेबाकी को चार चांद लगाने का काम भी करेंगे. सुबह कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन आपके लिए लाया है. धूप से बचाने वाली डे क्रीम, सौले चेहरे को गोरा करने वाली नाइट क्रीम, फुंसियों के लिए टीसी स्किन क्लीनर एंड सेरम, सर्दी में जिल्दों को ताजा रखने वाला मॉइस्चराइजर, 7 दिनों में गोरा करने वाली क्रीम, आंखों के नीचे कालापन को दूर करने वाला टीसी डार्क वे सीरम, हाथ और गर्दन का कालापन दूर करने वाला साबुन. हमारा पता याद रखें, कुसुम्बा रोड, औलिया मस्जिद के सामने, तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन.